वाहून झालेल्या अपघातात एका 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। बोईसर परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे। माहिर शिवानी असे या अपघातातील मृत 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचे नाव आहे। या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। तसेच नागरिकांनी MIDC प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे। पालघर तालुक्यातील बोईसर येथील नवापूर नाका ते तारापूर औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी भले मोठे खड्डे पडले असून रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था झालेली आहे। 1.5 वर्षांचा माहिर शिवानी आपल्या आजोबासोबत सोमवारी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते मुकट टॅक या मार्गावर वरून जात होता। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नजीक रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यात पावसामुळे पाणी साचलं होतं। पाणी साचलं असलेल्या माहिरच्या आजोबांना खड्ड्यांचा अंदाज आला नाही आणि दुचाकी खड्ड्यात आदळली। यावेळी दुचाकीवरून 1.5 वर्षाचा माहिर रस्त्यावर खाली पडला। या अपघातात माहिर गंभीररित्या जखमी झाला। त्यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचारादरम्यान 1.5 वर्षाच्या माहिर शिवानी याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। 1.5 वर्षाचा चिमुकला असा कायमचा सोडून जाईल याची कल्पनाही त्यांनी कधी केली नसेल, तर आपल्या डोळ्यासमोर नातूचा मृत्यू पाहून आजोबांनाही मोठा धक्का बसला आहे। या दुर्दैवी घटनेनंतर बोईसर परिसरातील नागरिक व राजकीय पक्षांचे नेते घटनास्थळी दाखल झाले आणि MIDC प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत प्रशासनाचा निषेध केला। बोईसर व तारापूर MIDC परिसरात रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था झाली असून रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडले आहेत। यामुळे परिसरात अनेक अपघात घडत असून याकडे MIDC प्रशासन दुर्लक्ष करत आहे। MIDC प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे व भोंगळ कारभारामुळे एका 1.5 वर्षाच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे।